प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस का इस्तेमाल कब किया जाता है? अगर कोई क्रिया भूतकाल यानी पास्ट में शुरू हुई है और वर्तमान यानी प्रेजेंट में भी शुरू है, तो ये दिखाने के लिए इस टेंस का इस्तेमाल किया जाता है। अब ये पहचाने कैसे? तो मराठी वाक्य में अगर पासून और आहे या फिर आहेत का इस्तेमाल किया गया हो, तो मोस्टली वो वाक्य प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस का होता है। तो आइए देखते हैं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस यानी चालू पूर्ण वर्तमान काळ के 30 उदाहरण। मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. मैं सुबह से किताब पढ़ रहा हूँ या फिर मैं सुबह से किताब पढ़ रही हूँ. आय हॅव बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. तो खूप वर्षांपासून गाणी गात आहे. तो खूप वर्षांपासून गाणी गात आहे. वो बहुत सालों से गाने गा रहा है. ही हॅज बीन सिंगिंग सॉन्ग्स सिन्स मेनी इयर्स. तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. वो बचपन से क्रिकेट खेल रहा है. ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स चाइल्डहुड. आम्ही सकाळपासून चित्रपट पाहत आहोत. आम्ही सकाळपासून चित्रपट पाहत आहोत. हम सुबह से फिल्म देख रहे हैं. वी हॅव बीन वॉचिंग अ मूवी सिन्स मॉर्निंग. मुलं संध्याकाळपासून बागेत खेळत आहेत. मुलं संध्याकाळपासून बागेत खेळत आहेत. बच्चे शाम से बगीचे में खेल रहे हैं. चिल्ड्रन हैव बीन प्लेइंग इन द गार्डन सिन्स इवनिंग. आई दुपारपासून स्वयंपाक करत आहे. आई दुपारपासून स्वयंपाक करत आहे. माँ दोपहर से खाना बना रही है. मदर हॅज बीन कुकिंग फूड सिन्स आफ्टरनून. गेल्या तासाभरापासून वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. गेल्या तासाभरापासून वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. पिछले 1 घंटे से पिता अखबार पढ़ रहे हैं. फादर हैज बीन रीडिंग द न्यूजपेपर फ्रॉम द लास्ट 1 आवर. वर्षभरापासून ती रोज बाजारात जात आहे. वर्षभरापासून ती रोज बाजारात जात आहे. साल भर से वो रोज बाजार जा रही है. शी हॅज बीन गोइंग टू द मार्केट एव्हरी डे फॉर अ इयर. गेल्या महिन्यापासून मी मराठी शिकत आहे. गेल्या महिन्यापासून मी मराठी शिकत आहे. पिछले महीने से मैं मराठी सीख रहा हूँ या फिर पिछले महीने से मैं मराठी सीख रही हूँ. आय हॅव बीन लर्निंग मराठी सिन्स लास्ट मंथ. तो कालपासून गाडी चालवत आहे. तो कालपासून गाडी चालवत आहे. वो कल से गाड़ी चला रहा है. ही हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स yesterday. वर्षभरापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. वर्षभरापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. साल भर से विद्यार्थी पढ़ाई कर रहे हैं. स्टूडेंट्स हॅव बीन स्टडिंग फॉर अ इयर. गेल्या वर्षीपासून ती रोज 3 लिटर पाणी पीत आहे. गेल्या वर्षीपासून ती रोज 3 लिटर पाणी पीत आहे. पिछले साल से वो रोज 3 लीटर पानी पी रही है. शी हॅज बीन ड्रिंकिंग 3 liters ऑफ वॉटर एव्हरी डे सिन्स लास्ट इयर. मी गेल्या 2 वर्षांपासून तिला दर आठवड्याला पत्र लिहित आहे. मी गेल्या 2 वर्षांपासून तिला दर आठवड्याला पत्र लिहित आहे. मैं पिछले 2 वर्षों से हर सप्ताह उसे पत्र लिख रहा हूँ या फिर लिख रही हूँ. आय हॅव बीन रायटिंग टू हर एव्हरी वीक फॉर द पास्ट 2 years. तो गेले 4 तास त्याच्या मित्राशी बोलत आहे. तो गेले 4 तास त्याच्या मित्राशी बोलत आहे. वो पिछले 4 घंटों से अपने दोस्त से बात कर रहा है. He has been talking to his friend for the past 4 hours.
लहानपणापासून आम्ही आशाताईंची गाणी ऐकत आहोत. लहानपणापासून आम्ही आशाताईंची गाणी ऐकत आहोत. हम बचपन से ही आशाताई के गाने सुनते आ रहे हैं. We have been listening to Ashatai's songs since childhood. मुलगी गेल्या 2 तासांपासून चित्र काढत आहे. मुलगी गेल्या 2 तासांपासून चित्र काढत आहे. लड़की पिछले 2 घंटों से चित्र बना रही है. The girl has been drawing for the past 2 hours. संजय सर आम्हाला गेल्या 4 वर्षांपासून शिकवत आहेत. संजय सर आम्हाला गेल्या 4 वर्षांपासून शिकवत आहेत. संजय सर पिछले 4 वर्षों से हमें पढ़ा रहे हैं. संजय सर has been teaching us for the last 4 years. तो सकाळपासून धावत आहे. तो सकाळपासून धावत आहे. वो सुबह से दौड़ रहा है. He has been running since morning. ती लहानपणापासून नृत्य शिकत आहे. ती लहानपणापासून नृत्य शिकत आहे. वो बचपन से नृत्य सीख रही है. She has been learning dance since childhood. मी गेल्या वर्षीपासून एक कॉफी शॉप चालवत आहे. मी गेल्या वर्षीपासून एक कॉफी शॉप चालवत आहे. मैं पिछले साल से एक कॉफी शॉप चला रहा हूँ या फिर चला रही हूँ. I have been running a coffee shop since last year. ते गेल्या 3 महिन्यांपासून घर बांधत आहेत. ते गेल्या 3 महिन्यांपासून घर बांधत आहेत. वे पिछले 3 महीनों से घर बना रहे हैं. They have been building a house for the past 3 months. तो गेल्या 2 तासांपासून पुस्तक शोधत आहे. तो गेल्या 2 तासांपासून पुस्तक शोधत आहे. वो पिछले 2 घंटों से किताब ढूंढ रहा है. He has been searching for a book for the past 2 hours. ती गेल्या अर्ध्या तासापासून कपडे धुत आहे. ती गेल्या अर्ध्या तासापासून कपडे धुत आहे. वो पिछले आधे घंटे से कपड़े धो रही है. She has been washing clothes for the past half an hour. गेल्या 4 दिवसांपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 4 दिवसांपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. मैं पिछले 4 दिनों से तुम्हें फोन करने की कोशिश कर रहा हूँ या फिर कर रही हूँ. I have been trying to call you for the last 4 days. आम्ही लहानपणापासून शाळेत जात आलो आहोत. आम्ही लहानपणापासून शाळेत जात आलो आहोत. हम बचपन से ही स्कूल जाते रहे हैं. We have been going to school since childhood. तो गेल्या अर्ध्या तासापासून जेवत आहे. तो गेल्या अर्ध्या तासापासून जेवत आहे. वो पिछले आधे घंटे से खाना खा रहा है. He has been eating for the last half an hour. ती गेल्या 15 मिनिटांपासून हसत आहे. ती गेल्या 15 मिनिटांपासून हसत आहे. वो पिछले 15 मिनट से हंस रही है. She has been laughing for the last 15 minutes. मुलं दुपारपासून पुस्तक वाचत आहेत. मुलं दुपारपासून पुस्तक वाचत आहेत. बच्चे दोपहर से किताब पढ़ रहे हैं. Children have been reading a book since afternoon. मी गेल्या 5 वर्षांपासून हा संगणक वापरत आहे. मी गेल्या 5 वर्षांपासून हा संगणक वापरत आहे. मैं पिछले 5 सालों से ये कंप्यूटर इस्तेमाल कर रहा हूँ या फिर कर रही हूँ. I have been using this computer since 5 years. ते गेल्या 2 तासांपासून गप्पा मारत आहेत. ते गेल्या 2 तासांपासून गप्पा मारत आहेत. वे पिछले 2 घंटे से बातें कर रहे हैं. They have been chatting for the past 2 hours. Thank you so much for watching.